नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या वीकमध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लॅरिफाय केलेल्या आहेत की एक्झॅक्टली किती पोस्ट व्हॅकंट आहेत RTO AMVAच्या. आपण बघितले अराऊंड 450-500 जागा त्या ठिकाणी व्हॅकंट आहेत आणि कितीची ॲडव्हर्टाइजमेंट येण्याचे चान्सेस आहेत. सगळ्या गोष्टी मी क्लॅरिफाय केलेल्या आहेत. तरीसुद्धा व्हॉट्सॲपला कंटिन्युअस मेसेजेस आहेत की सर ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे का, प्रिपरेशन चालू करू का. बघा मित्रांनो, 2020ची जी AMVA एक्झाम होती त्यावेळेससुद्धा सिमिलर सिच्युएशन होती. सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच एक आयडिया येऊन गेली होती की ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे. ती ॲडव्हर्टाइजमेंट सबसिक्वेंटली 3 ते 4 महिन्यानंतर आली जानेवारीमध्ये. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ऑलरेडी त्यांचं प्रिपरेशन इमिजिएटली लगेच स्टार्ट केलं होतं, अशा विद्यार्थ्यांना खूप जास्त फायदा झाला आणि त्यांचं सिलेक्शन झालं. नंतर कोविड वगैरे आला. मेन्ससाठी तर म्हणजे मोर दॅन इनफ टाईम मिळाला. ऑलमोस्ट 1.5-2 वर्ष त्या विद्यार्थ्यांना मिळाले प्रिपरेशन करण्यासाठी. तशी सिच्युएशन आत्ता तर नसणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जे विद्यार्थी नॉन टेक्निकलचा स्टडी करत आहेत ऑलरेडी गेले 3-4 वर्षांपासून MPSCच्या ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचं भले नॉन टेक्निकल पूर्ण कवर झालेलं असेल, प्रिलिम्स तुम्ही क्वालिफाय कराल इझिली, नो डाऊट. परंतु मेन्सचा सिलेबस एकदा गो थ्रू करा. त्यातून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की त्या सिलेबससाठी मेन्सचा जो सिलेबस आहे, जो की पूर्ण टेक्निकल सिलेबस आहे आपला मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलचा, त्या सिलेबसला फक्त स्टडी करण्यासाठी, मी रिव्हिजन्स पकडत नाही त्यामध्ये, ओके, फक्त स्टडी करण्यासाठी पहिल्या सब्जेक्टपासून तर लास्ट सब्जेक्टपर्यंत तुम्हाला किमान 6 to 7 मंथ्स लागतात. हे लक्षात घ्या. कारण मागच्या वेळेस जर पेपर बघितला तर इतका इझी पेपर नव्हता. तरी देखील ज्या विद्यार्थ्यांनी जितकं अर्ली स्टार्ट केलं त्या विद्यार्थ्यांचे स्कोर्स आउटस्टँडिंग आलेले आहेत. म्हणजे 300 आउट ऑफ 250+ विद्यार्थी आहेत, बरेचसे 240+ भरपूर आहेत, 235च्या आसपास तर कट ऑफ लागला होता. हे लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला मी म्हणजे लास्ट वीकपासून मी सांगतोय की आत्ता टाईम आहे. आत्तापासून तुमचं प्रिपरेशन इमिजिएटली चालू करून द्या जर तुम्हाला खरंच मनापासून सिलेक्शन हवं असेल तर. ही RTO AMVAची पोस्ट अशी आहे आणि मेकॅनिकल ऑटोमोबाईलची सिच्युएशन मार्केटमध्ये काय आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. म्हणजे जेवढे मला कॉल्स आलेत लास्ट वीकपासनं, सर मी जॉब करतोय, इथे जॉब सॅटिस्फॅक्शन नाही आहे, जॉब सिक्युरिटी नाही आहे, ओके. बरेच विद्यार्थी जे त्यांचं मेन डोमेन आहे आपलं मेकॅनिकलचं किंवा ऑटोमोबाईलचं, ते डोमेन सोडून काही काही सॉफ्टवेअरमध्ये, IT मध्ये किंवा इतर जे डोमेन्स आहेत तिथे काम करत आहेत आणि तिथे अजिबात त्यांना जॉब सॅटिस्फॅक्शन नाही आहे. 2020चे सुद्धा बरेचसे विद्यार्थी जुडले गेलेले आहेत. म्हणजे ज्यांचं 2-4 मार्कांनी सिलेक्शन राहून गेलं होतं ते विद्यार्थीसुद्धा आता परत प्रिपरेशन करणार आहेत. तर तुम्ही विचार करू शकता की काय लेवलची कॉम्पिटिशन त्या ठिकाणी असणार आहे. 2020 साली जर बघितलं तर अराऊंड 80 ते 85 हजार ॲप्लिकेशन आले होते प्रिलिम्ससाठी आणि त्यातले हार्डली मला वाटतं 4-1 हजार विद्यार्थी, 4-4.5 हजार विद्यार्थी मेन्ससाठी क्वालिफाय झाले होते आणि फायनली 240 स्टुडंट्स त्या ठिकाणी सिलेक्ट झाले. तर आत्ता जर 250-300 जागांची ॲडव्हर्टाइजमेंट आली, बघा इनिशियली ॲडव्हर्टाइजमेंट ही कमी जागांचीच येणार आहे. कारण प्रमोशन्स वगैरे ज्या गोष्टी आहेत किंवा सँक्शन स्ट्रेंथ जी वाढलेली आहे ती आत्ता रिसेंटली वाढलेली आहे गेल्या 15-20-25 दिवसापूर्वी. त्यामुळं गव्हर्नमेंटमध्ये काय लगेच इतक्या फास्ट ट्रॅकवर जनरली कामं होत नाही. त्यामुळं इनिशियली जरी 35-40 जागांची जर ॲडव्हर्टाइजमेंट आली तरी देखील तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. 2017 सारखी सेम सिच्युएशन ह्यावेळेससुद्धा होण्याचे चान्सेस आहेत. प्रिलिम्स झाल्यानंतर तुमच्या जागा वाढतील. नाही जरी वाढल्या तर एक लक्षात घ्या, तर नेक्स्ट इयर फ्रेश ॲडव्हर्टाइजमेंट येईल. पण ॲडव्हर्टाइजमेंट 100% त्या ठिकाणी येणार आहे मित्रांनो. इतक्या जागा व्हेकंट आहे. तुम्हाला सगळं म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून काय क्लॅरिटी हवी तुम्हाला सगळं पिक्चर क्लिअर आहे. बघा मागच्या 3-4 वर्ष आपण RTO AMVAचं नाव देखील घेतलं नाही. का घेतलं नाही? कारण की माहीत होतं की डिपार्टमेंटमध्ये हार्डली 60 to 70 व्हॅकंट पोस्ट आहेत. त्या देखील 2022-23च्या नंतर त्या व्हॅकंट झाल्या, ओके. मग 60-70 जर व्हॅकन्सीज असतील मग त्यामध्ये किती जागांची ॲडव्हर्टाइजमेंट येणं अपेक्षित आहे? हार्डली 10-20 किंवा येणारसुद्धा नाही. इतक्या कमी जागांसाठी ॲडव्हर्टाइजमेंट जनरली येत नाही. परंतु आत्ता आपण व्हिडिओ बनवून का गाईड करतोय किंवा का विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय? कारण की ॲडव्हर्टाइजमेंट येण्याचे चान्सेस भरपूर आहेत, येणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं प्रिपरेशन जितकं अर्ली स्टार्ट कराल तितकं तुम्हाला शेवटी हा बेनिफिट भेटणार आहे. प्रिलिम्सची एक्झाम जरी तुमची ॲडव्हर्टाइजमेंट जरी येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये आली तर प्रिलिम्स तुमची डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकपर्यंत जाऊ शकते. त्यानंतर त्याचा रिझल्ट वगैरे लागेपर्यंत मार्च-एप्रिल होईल. त्यानंतर पुढे तुम्हाला 3 to 4 मंथ्स मेन्ससाठी म्हणजे
नेक्स्ट इयर अराउंड सप्टेंबर ऑक्टोबर तुमची मेन्स होऊ शकते, हे लक्षात घ्या. ओके. आणि जर व्हॅकन्सीज वाढल्या नाही तर नेक्स्ट इयर ॲडव्हर्टाइजमेंट येईल. हा जो अभ्यास तुम्ही करणार आहात हा तुमचा अभ्यास वेस्ट जाणार नाही आहे, वाया जाणार नाही, लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळं जितकं लवकर होईल तितकं लवकर ह्या गोष्टीला समजा आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी एक एक सब्जेक्ट असेल तोच चालू करा. जे विद्यार्थी प्रिलिम्सचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे त्यांनी मेन्सचा चालू करा. ज्यांना शून्यातून सुरुवात करायची त्यांनी प्रिलिम्सला मॅक्झिमम वेळ द्या सध्या. आणि त्यांचा स्केड्यूलमधला एक 3 ते 4 तासांचा वेळ जो आहे तो तुम्ही मेन्ससाठी देऊ शकता. आणि जे जे विद्यार्थी जॉब करत आहेत, ओके, त्यांना कसं तरी मॅनेज करून डेली 3 to 4 आवर्स त्यांच्या जॉब स्केड्यूलमधनं बाहेर काढून खास प्रिलिम्स आणि मेन्ससाठी त्या ठिकाणी द्यावं लागेल. जे सुट्टीचे दिवस आहेत सॅटर्डे संडे ते पूर्ण युटिलाइज करावे लागतील तरच सिलेक्शन होईल मित्रांनो. 1-1, 2-2 मार्कवरनं सिलेक्शन राहिलं आहे. 2020चे जर विद्यार्थी बघितले म्हणजे ओबीसी फिमेल वगैरे त्यांचा कट ऑफ जर बघितला तुम्ही 190च्या आसपास कट ऑफ आहे. आपले काही विद्यार्थी आहेत ज्यांचं 188, 189, 186 मार्क्स. आणि नंतर लिटरली रिग्रेट होतं आपल्याला की आपल्याकडे वेळ होता, आपल्याला माहीत होतं की ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे, कोणीतरी आपल्याला सांगत होतं वारंवार की प्रिपरेशन स्टार्ट करा. बघा आत्ताच्या एजमध्ये जर बघितलं तर डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी भरपूर भरपूर गोष्टी आहेत. सोशल नेटवर्किंग ॲप्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी असतात आजूबाजूला ज्या तुम्हाला तुमच्या करिअरपासून तुमच्या ध्येयापासून लांब घेऊन जातात. ओके. परंतु तुम्हाला पूर्णपणे फोकस राहायचा आहे. काय स्ट्रेट मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो होतो, स्ट्रेट टू द बिझनेस. तुमचा बिझनेस काय की तुम्हाला तुमची जॉब सिक्युरिटी हवी आहे, तुम्हाला ही पोस्ट हवी आहे, काही पण करून ॲट एनी कॉस्ट. मग ॲट एनी कॉस्ट जर ही पोस्ट तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर 100% यावं लागेल. ओके. ही पोस्ट जर तुम्हाला हवी असेल तर व्हॉट एव्हर इट टेक्स, काही पण असो, किती मोठा संघर्ष असो, माझी तो संघर्ष करण्याची तयारी आहे, अशी मानसिकता तुमची असली पाहिजे, लक्षात घ्या. कम्फर्ट झोनमध्ये राहून, ओके, स्वतःचा जो कम्फर्ट झोन असतो की नाही माझं ते एक ठरलेलं स्केड्यूल आहे, ओके, की मला 10 ते 12 तासांची झोप हवी म्हणजे हवी. किंवा मग मला ठरलेला वेळ आहे की मी डेली 1 तास मी इंस्टाग्रामवर रील्स ते स्क्रोल करत राहणार, मी फेसबुकवर राहणार, मी व्हॉट्सॲपवर किंवा मित्रांसाठी दिलेला जो वेळ आहे, हा जो कम्फर्ट झोन आहे ह्या ब्रॅकेटमधनं तुम्हाला बाहेर यावं लागेल, हे लक्षात घ्या. तरच तुमचं सिलेक्शन होईल. नॉट ओन्ली RTO AMVI, कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घ्या, लाईफमध्ये कुठलाही टास्क घ्या, जर काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्ट तुम्हाला करायची असेल लाईफमध्ये त्यासाठी एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स तुम्हाला 100% घ्यावं लागतील. अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल, हे शक्य नाही आहे. कारण कॉम्पिटिशन इतकी आहे की ह्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला जर सर्वाईव्ह करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे एफर्ट्स घ्यायचे आहेत ते सुद्धा एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाहिजे. ओके. बघा वर बसणारा जो आहे तो सगळं बघतो, कुणी किती एफर्ट्स घेतले, कुणी किती जीव तोडून अभ्यास केला, कुणी किती रात्र दिवस मेहनत घेतली आणि त्याचं फळ त्याला 100% भेटतं, हे लक्षात घ्या. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, हा प्रत्येक त्या विद्यार्थ्याचा एक्सपिरियन्स आहे ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे. ओके. त्यामुळं आता डिसिजन तुमच्या हातात आहे की तुम्हाला काय करायचं आहे, टंगळमंगळ करायची आहे, टाईमपास करायचा आहे, मग ॲडव्हर्टाइजमेंट येईल, मग मी बघेल, मग मी करेल. आणि फ्युचरवर कधी गोष्टी सोडल्या जात नाही. तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असेल, एंड रिझल्ट पाहिजे असेल, बघा 1 वर्षानंतरचा विचार करा किंवा आत्तापासून 1.5 वर्षानंतरचा विचार करा. जेव्हा तुमच्या अंगावरती वर्दी असेल RTO AMVIची, ओके, ती कॅप असेल, ती RTOची गाडी असेल किंवा मग ती गव्हर्नमेंट पोस्ट असेल, तुमच्या फॅमिलीचा त्यावेळेसचा विचार करा. तुमची फॅमिली किती त्यावेळेस तुमच्या अचिव्हमेंटसाठी किती प्राऊड असेल. तुमचे फ्रेंड्स असतील, फॅमिली असेल, रिलेटिव्ज असतील. रिलेटिव्ज सोडा, रिलेटिव्ज मी बाजूला करतो, पण फ्रेंड्स आणि फॅमिली, तुमचे आईवडील असतील, तुमचे भाऊ बहीण असतील, तुमचे फ्रेंड सर्कल असेल, ते किती जास्त तुमच्यासाठी प्राऊड फील करतील त्यावेळेसचा विचार करा. जेव्हा तुम्ही रिझल्ट लागेल आणि रिझल्टची जी PDF असेल ती PDF तुम्ही उघडाल आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल टॉप 10, टॉप 20 किंवा सिलेक्शन झालेलं असेल 100%, तर ती जी फिलिंग असते ती अनमॅचेबल आहे, ती कशाशी आपण कम्पेअर करू शकत नाही. त्यामुळं हा डिसिजन आता तुमच्यावर आहे पूर्णपणे. मी पर्सनली तर प्रत्येकाकडे जाऊन किंवा प्रत्येकाला जाऊन सांगू शकत नाही दादा कर अभ्यास, तुझंच त्याच्यामध्ये फायदा आहे. ओके. हे प्रत्येकाने मॅच्युरिटीने घ्यायच्या गोष्टी आहेत, तुम्ही समजून घ्यायच्या गोष्टी आहेत की प्रिपरेशन केलं, जीव तोडून केलं, कम्फर्ट झोनमधनं बाहेर जाऊन केलं तर सिलेक्शन तुमचंच होणार आहे, फायदा तुम्हाला होणार आहे. आणि मार्गदर्शन करायला आहेत ना तुमच्याकडे, सोर्सेस किती आहेत, भरपूर आहे. असं नाही की पूर्वीच्या काळीसारखं 2000 जेव्हा 11, 13, 2017ची जी ॲडव्हर्टाइजमेंट होती त्यावेळेस फार लिमिटेड सोर्सेस होते प्रिपरेशनसाठी. कसं करायचं, काय करायचं कोणी सांगणारं नव्हतं ते विद्यार्थी, आणि त्यामुळे कट ऑफ पण कमी लागायचे.
परंतु आता इतके सोर्सेस आहे प्रिपरेशनसाठी, इतके चांगले चांगले बुक्स आहेत मार्केटमध्ये, स्टडी मटेरियल आहे, मार्गदर्शन करणारे लोक आहेत. तर अशा लोकांच्या मार्गदर्शनाखाली इझिली सिलेक्शन पण होऊन जातं, प्लस कट ऑफ्स पण इतके हायर गेलेले आहेत की तुम्हाला आता कुठलीही गोष्ट ऑप्शनला सोडून चालणार नाही. ओके, प्रत्येक टॉपिक, प्रत्येक गोष्ट जी आहे सिलेबसची व्यवस्थित स्टडी करून तुम्हाला त्याच्या मल्टिपल रिव्हिजन्स पण करायच्या आहेत, MCQ पण सॉल्व्ह करायचे आहेत. तर ह्या गोष्टी शक्य आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. तर आता डिसिजन तुमचा आहे. दुसऱ्या क्वेरी विद्यार्थ्यांची अशी होती की विद्यार्थी कन्फ्युज आहे की सर आपल्या ज्या बॅचेस आहेत RTO AMVIच्या त्या कशा जॉईन करायच्या आहेत. ओके, तर आपलं मिशन IAS अकॅडमीचं जे आहे ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा अँड्रॉईडवर. आणि जे iOS आहे, ॲपलचे जे युजर्स आहेत त्यांच्यासाठी मी सेपरेटली सांगेल. ओके, टेलिग्राम चॅनल मात्र सगळ्यांनी नक्की आपलं जॉईन करा. मिशन RTO AMVI बाय IAS पंकज सर. ओके, @मिशन IAS मेकॅनिकल हा टेलिग्राम चॅनल विदाऊट फेल तुम्हाला जॉईन करायचा आहे, लक्षात घ्या. ओके, तर बघा 3 वेगवेगळ्या आपण बॅचेस त्या ठिकाणी लॉन्च केलेल्या आहेत. पहिली बॅच आपली आहे RTO AMVI प्रिलिम्स. ओके, RTO AMVI प्रिलिम्स ही ऑनलाईन बॅच आहे. ही ऑलरेडी आपण ॲपवर लॉन्च केलेली आहे. ह्याच्यामध्ये आपले प्रिव्हियस जे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत ते आपण अपलोड करून ठेवलेले आहेत, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन थांबणार नाही, तुमचं प्रिपरेशन चालू राहील. ओके, तर 2 सब्जेक्ट्स आपण ऑलरेडी अपलोड केले आहे, परंतु ही बॅच पूर्ण लाईव्ह फॉर्मॅटमध्ये होणार आहे. येणाऱ्या मंडेपासून 22 सप्टेंबरपासून आपली प्रिलिम्सची बॅच RTOची स्टार्ट होते. ओके, इव्हनिंग 6 o'clock. ओके, 22 सप्टेंबर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ही सुद्धा क्वेरी आहे की सर जर माझं लाईव्ह लेक्चर मिस झालं, फॉर एक्झाम्पल का बरेच विद्यार्थी आहेत जे जॉब करत आहेत किंवा ज्यांचा पार्ट टाईम जॉब आहे किंवा काही कारणामुळे जे गावाकडे आहेत विद्यार्थी, नेटवर्क वगैरे नसतं, लाईव्ह सेशन अटेंड करता येत नाही. तर लाईव्ह जर तुमचं मिस झालं तर ते लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, असं नाही की लाईव्ह तुमचं मिस झालं आणि मग ते गेलं. ते लेक्चर इमिजिएटली विदिन 30 to 40 मिनिट्स तुमच्या ॲपवर येऊन जाईल लाईव्ह क्लासेसमध्ये, आणि तिथनं तुम्ही ते लेक्चर अटेंड करू शकता. ओके, तर बॅच प्रिलिम्सची ओनली प्रिलिम्स बॅच जी आहे ती तुमची मंडे म्हणजे येणाऱ्या सोमवारी 22 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता ती बॅच स्टार्ट होणार आहे. ओके, त्याच्या पहिले आपण उद्या आणि परवा प्रिलिम्स, मी जसं बोललो तुम्हाला, पूर्ण डिकोडिंग आपण करणार आहोत, प्रिव्हियस इयर पेपर्स वगैरे सगळं. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त RTO AMVI मेन्स. आता बरेच विद्यार्थी आहेत ज्यांचं गेले 2-3 वर्ष प्रिलिम्सचा स्टडी ऑलरेडी झालेला आहे आणि त्यांना मेन जे टार्गेट आहे किंवा जे मेन फोकस आहे त्यांचा मेन्स आहे. त्यांना काही पण करून मेन्स मध्ये हे करायचं आहे, प्रिपरेशन करायचं आहे. तर मेन्सची जी लाईव्ह बॅच आहे ती आपण नेक्स्ट मंथमध्ये, ती तर मी स्वतः घेणारच आहे, सगळे सब्जेक्ट्स मी स्वतः कंडक्ट करणार आहे. ओके, तर नवीन अपडेटेड सिलेबसनुसार आता एक सब्जेक्ट मी तुम्हाला ऑलरेडी फ्री करून दिला होता, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स. तो ॲक्च्युली मी जेव्हा शिकवला आहे त्यामध्ये मी हिंदी हे माध्यम वापरलं आहे, परंतु ही बॅच पूर्णपणे मी मराठीमध्ये घेणार आहे. जसं आपलं आता वे ऑफ कम्युनिकेशन, मी जसं तुमच्याशी मराठीमध्ये कम्युनिकेट करतोय. ओके, तर टेक्निकल टर्म्स ऑब्व्हियसली इंग्लिशमध्ये असतील, परंतु माझी जी एक्सप्लेन करण्याची जी पद्धत असेल मित्रांनो ती मराठी असेल, जेणेकरून चांगलं कनेक्ट होईल आणि आपल्या मातृभाषेमध्ये गोष्टी व्यवस्थित एकदम कन्सेप्च्युअली समजतात. ओके, तर मेन्सची जी बॅच आहे ही आपली नेक्स्ट मंथमध्ये 11 ऑक्टोबरला ही बॅच मी स्टार्ट करतोय. ऑटोमोबाईलचा एखादा सब्जेक्ट आणि मेकॅनिकलचा एक सब्जेक्ट, असं मी ही बॅच मेन्सची स्टार्ट करणार आहे. तर ही बॅच सुद्धा तुम्ही ॲपवर अवेलेबल आहे, तिथनं तुम्ही जॉईन करू शकता. 11 ऑक्टोबरला 6:30 PM इव्हनिंगला, संध्याकाळी 6:30 वाजता ही बॅच आपली स्टार्ट होणार आहे मेन्सची. ओके, तुमच्या काही शंका असतील तर या नंबरला तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सॲप करून विचारू शकता. आणि तिसरी एक बॅच आहे आपली ज्यांना इंटिग्रेटेड पूर्ण पाहिजे, प्रिलिम्स प्लस मेन्स. तर ही सुद्धा बॅच आपण आपल्या ॲपवर लॉन्च केलेली आहे, यशस्वी बॅच. ओके, तर प्रिलिम्स अँड मेन्स तुम्हाला इथं एकत्र मिळेल. इंटिग्रेटेड बॅच आहे ही. तर ह्यातली प्रिलिम्स तर ऑलरेडी ह्या मंडेला स्टार्ट होते आणि मेन्स जी आहे ती नेक्स्ट मंथमध्ये 11 ऑक्टोबरला आपण स्टार्ट करतोय. ओके, या बॅचचे फीचर्स काय आहे? सगळे अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत, प्रत्येक व्हिडिओला अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत, 1 वर्षाची कोर्स व्हॅलिडिटी असणार आहे. आणि लॅपटॉप डेस्कटॉपवर जर तुम्हाला बघायचं, बऱ्याचशा वेळेस छोट्या स्क्रीनवर बघून डोळ्यांना त्रास होतो किंवा पॉसिबल नाही होत. बरेच विद्यार्थ्यांकडे टॅब आहेत, लॅपटॉप आहे, डेस्कटॉप आहे. ओके, तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी ती सुद्धा फॅसिलिटी आपण दिलेली आहे. लॅपटॉप आणि डेस्कटॉप व्ह्यूसुद्धा अवेलेबल आहे. ओके, तर ही बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. बघा, डाउनलोड मिशन IAS अकॅडमी ॲप्लिकेशन फ्रॉम अँड्रॉइड और iOS. तर ॲप स्टोअरवर किंवा
गुगल प्लेवर जाऊन, आणि डेस्कटॉप आणि लॅपटॉपसाठी जी लिंक आहे ती ऑलरेडी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे मिशन IAS मेकॅनिकल, तिथे आपण शेअर केलेली आहे डेस्कटॉप आणि लॅपटॉपची लिंक. ओके. आणि राहिला क्वेश्चन मेन्ससाठी, तर मेन्ससाठी बुक आपलं येणाऱ्या 20 ते 25 दिवसामध्ये, जास्तीत जास्त 20 दिवसामध्ये आपलं हे जे 7000 प्लस MCQचं मेन्सचं जे बुक आहे ते सुद्धा आपण काय करणार आहोत, लॉन्च करणार आहोत. तर हे सुद्धा बुक आपल्या ॲपवरच अवेलेबल असेल, तिथनंच तुम्हाला परचेस करता येईल. तर ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या. गुगल प्ले स्टोअरवर मिशन IAS अकॅडमी ॲप आहे, ते डाउनलोड करा, तिथं रजिस्टर करा आणि तिथं बॅचेस ऑलरेडी आहेत. त्या बॅचेसमध्ये आपण तुमचा स्टडी लवकरात लवकर स्टार्ट होऊ यासाठी आपण ऑलरेडी रेकॉर्डेड व्हिडिओज त्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत. असं समजू नका की बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. ओके. बॅचेस येणाऱ्या 22 सप्टेंबरपासून तिथेच स्टार्ट होणार आहे. तर तिथं 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 त्या 3 बॅचेस आहेत. RTO MA बॅचेसचा तुम्हाला तिथं हे दिसेल आयकॉन, त्याच्यामध्ये ह्या तिन्ही बॅचेस आहेत. आणि बुकसुद्धा तुम्हाला तिथेच अवेलेबल होईल येणार आहे 15 ते 20 दिवसामध्ये. ओके. तर मित्रांनो, लवकरात लवकर त्या ठिकाणी तुमचं प्रिपरेशन स्टार्ट झालं पाहिजे, जेणेकरून सिलेक्शनचे चान्सेस काय होतील, तुमचे वाढतील. ओके. आता बघा, ज्यांचं iOS आहे, iOS, तर iOSवर बघा सगळ्यात इम्पॉर्टंट तर मित्रांनो, iOSवर मिशन IAS अकॅडमी म्हणून नाही आहे, तर ज्यांच्याकडे ॲपलचे डिव्हाइस आहे, ॲपल आयफोन वगैरे आहे किंवा आयपॅड वगैरे आहे किंवा मॅक आहे, तर त्यांनी ना ॲप स्टोअरवरनं क्लास प्लस नावाचं जे ॲप आहे, क्लास प्लस, तुम्ही क्लास प्लस जर सर्च केलं तर क्लास प्लस नावाचं ॲप आहे. आणि क्लास प्लस ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथं ऑर्गनायझेशन कोड टाकावं लागेल, ORG कोड म्हणतात त्याला. तर आपला अकॅडमीचा जो ऑर्गनायझेशन कोड आहे तो तिथं टाका, ILIJIL. ओके. एकदा मी क्रॉस चेक करतो. हा आपला अकॅडमीचा ऑर्गनायझेशन कोड आहे. तर ऑर्गनायझेशन कोड टाकल्यानंतर तुम्ही तिथं ते लॉग इन करू शकता. ज्यांचे ॲपल iOS वगैरे डिव्हायसेस आहेत तर त्यांना इझी आहे ते, त्यांच्यासाठी. हां, राईट, ILIJIL. ओके. तर हा ऑर्गनायझेशन कोड आहे. तर क्लास प्लस ॲप डाउनलोड करा. ओके. दिस इज फॉर iOS युजर्स, ज्यांच्याकडे आयफोन आयपॅड वगैरे आहे. आणि काही तुमच्या क्वेरीज असतील तर नंबर दिलेला आहे अकॅडमीचा 8070607474. ओके. या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप केला, कॉल केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर लवकरात लवकर त्या ठिकाणी आता प्रिपरेशन स्टार्ट करा. प्रिपरेशन का लवकर स्टार्ट करायचं आहे त्याचं रिझन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. थँक्यू.